Computer recording in progress. Okay, good. चला सुरू करूया. Smile, inhale and exhale. Focus on the crown and the heart chakra. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपले सगळ्यांचे गुरुजन, प्राणिक हिलिंगचे जनक मास्टर चुआ बोक्सुई, all the spiritual teachers, all the holy saints, to angels of telepathic communication, आपले सगळ्यांचे archangels आणि guardian angels, angels of love, mercy, compassion, आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्मांच्या देवता, त्यांना सगळ्यांना आव्हान करून आजचं सेशन आपण समजण्याचा प्रयत्न करूया. आम्हाला चांगलं छान मार्गदर्शन मिळू दे. Thank you to all of you. Good evening. Welcome for this session with Madhurta. So आजचा सब्जेक्ट आहे आपला हॅपीनेस आणि फॉरगिव्हनेस असंच आहे ना. Forgiveness heals faster. Yeah. Forgiveness heals faster. तर त्याच्यासाठी मी या पुस्तकाचा संदर्भ घेतोय वाचताना. सो सम ऑफ द क्रेडिट ऑफ द सेशन ऑल्सो गोज टू डॉक्टर मर्फी, डॉक्टर जोसेफ मर्फी. द पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. इट्स वन ऑफ द बिगेस्ट सेलर. इट इज ओनली $4.99, 150 रुपीज जेव्हा त्याची किंमत होती. डॉलरची जेव्हा किंमत होती 40 रुपये, म्हणजे आता समजा 200 रुपये वगैरे असेल. त्यातला एक भाग मी वाचून दाखवणार आहे आपल्याला, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण थोडंसं समजून घेऊया. द ऍसिड टेस्ट ऑफ फॉरगिव्हनेस. त्याच्यात सगळं आलं. ऍसिड टेस्ट ऑफ फॉरगिव्हनेस टॉपिकच झालं एकदम आजचा, राईट. पण कसं आहे की आता वर्ष संपताय, जवळजवळ आपण 1.5 वर्ष एकत्र फॉरगिव्हनेस करतोय. तुम्ही सगळेजण छान सेशन्स पाहताय. युट्यूबवरती आपल्याला 50-100 व्ह्यूज पहिल्याच आठवड्यामध्ये येत आहेत. व्हिडिओ शेअरही केले जात आहेत. सबस्क्रायबर कुठेही प्रमोशन न करता, राईट, आपले 100 पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत. आणि मग त्याच्या थ्रू काही लोक आम्हाला रिच आउट करतात, काही लोक पर्सनली मला मेसेज करतात किंवा एखादा टॉपिक कव्हर करायचा असेल तो एखादा टॉपिक सूचना करतात किंवा विनंती करतात. ओके, आय नीड टू ट्राय समथिंग, आणि आम्हाला याच्यावरती काही मार्गदर्शन आहे, राईट. सो आज आता वर्षात हा 11व्या महिन्यातला शेवटचा रविवार आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटणार आहोत तेव्हा 4 डिसेंबर, म्हणजे आपण ऑलरेडी डिसेंबरमध्ये असणार. डिसेंबरचा जो मेनू आहे आपल्या सगळ्यांसाठी तो ऑलरेडी प्लॅन्ड आहे. 1 डिसेंबर पासून 21 डिसेंबर पर्यंत आपण रोज संध्याकाळी 6 ते 6:15 भेटणार आहोत. एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस. जे प्राणिक हिलिंग मध्ये आहेत त्यांना मागच्या काही वर्षापासून आपण पाहत असाल, मास्टर स्टीफन को, मास्टर हेक्टर, अजून काही मास्टर्स, मास्टर मॅरिलॅक, बऱ्याचशा या सगळ्या मास्टरांचे फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूडचे सगळा हा थँक्स गिव्हिंग नंतर ऍक्च्युली हा ग्रॅटिट्यूड जोरदार सुरू असतो. सो त्याच थीमवरती, त्याच प्रणालीवरती आपण मधुरतामध्ये यावर्षी पहिल्यांदा फॉरगिव्हनेस आपण घेणार आहोत. फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड त्याच्याविषयी मी जेव्हा तो आपला कार्यक्रम 1 तारखेला सुरू होईल तेव्हा मी त्याच्याविषयी बोलीनच, राईट. पण त्याचे बॅनर्स मी आज सर्क्युलेट करणार आहे. सो अधिक लोकांपर्यंत हा तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट करा, so that many people can participate in this. This is going to be an online session, Zoom वरती असणार आहे, राईट. आणि याचा काही आपण व्हिडिओ युट्यूबला कुठे टाकणार नाही. इट्स अ ग्रॅटिट्यूड सेशन. पण बिकॉज ऑल ऑफ यू आर कमिंग एव्हरी डे, एव्हरी संडे, आणि गुरुवार शुक्रवार पण तुम्ही सगळे आमच्या बरोबर असता, आपण एकत्र असतो. सो आतापर्यंत एक लिस्ट स्वतःच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये किंवा लिखापडीमध्ये असणं गरजेचं आहे की नक्की आपल्याला ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता कुठे व्यक्त करायची. मागच्या रविवारी आपण कृतज्ञतेचं सेशन घेतलं, राईट. त्यामुळे आपण सगळ्यांनी वर्षाच्या सुरुवातीला छानपैकी आपण गोल्स आपले लिहिलेले आहेत. आपले सगळ्यांचे गोल्स लिहिलेले आहेत. आपण लिहिलंय की आपल्याला निरोगी शरीर, आय मीन वी वॉन्ट अ गुड हेल्थ. आपण असं लिहिलंय इमोशनल प्रॉस्पॅरिटी, म्हणजे आपल्याला मनाची शांतता. आपण असं लिहिलंय की सगळ्यांना आर्थिक भरभराट. तेव्हा तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्सही लिहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण लिहिलंय की आध्यात्मिक प्रगती.
सो आता वर्ष संपायला आलंय, 11 महिने संपलेत वर्षातले आणि आता 12व्या महिन्यात आपण पदार्पण करतोय. 2022चा आपण पुढच्या 5 आठवड्यात आपण ऑलरेडी तिथे असणार आहोत 2022 मध्ये. त्यामुळे इट इज टाइम टू टेक अ स्टॉक. मागोवा घेणं गरजेचं आहे की काय माझ्यासाठी मागचं वर्ष कसं होतं, मी काय नवीन शिकलो, मी काय नवीन शिकले, मी कशी कृतज्ञता मला व्यक्त करायची, की जेणेकरून 2022 मध्ये अजून द्विगुणित त्रिगुणित आणि असं मल्टीफोल्ड यश ज्याला आपण म्हणतो, राईट, ते आपल्याकडे येत राहील. ओके. सो मी बॅनर शेअर करणार आहे, आज रात्रीच शेअर करीन आणि नंतर मग आपण तो सगळ्यांना सर्क्युलेट करा. ठीक आहे, एव्हरीबडी ओके. बरेचशे लोकांचे तुमचे व्हिडिओ बंद आहेत, त्यामुळे मला समजत नाही गोंधळ काय, राईट. पण ज्यांचे सुरू आहेत, आय बिलीव्ह की तुम्ही ऐकताय. बर, ओके. सो ऍसिड टेस्ट काय बरं, हा हलतोय कम्प्युटर. हा, ऍसिड टेस्ट ऑफ फॉरगिव्हनेस. बघा, ऍसिड टेस्ट ऑफ फॉरगिव्हनेस. आता त्याची सोडा वाचन करायच्या आधी थोडीशी पूर्वकल्पना देतो, राईट. आपण आता असं फॉरगिव्हनेस करतोय, फॉरगिव्हनेस करताय, तुम्ही मेडिटेशन करताय, असं कोणाला विशिष्ट व्यक्तीला आपण फॉरगिव्ह केलाय किंवा त्या घटनेला आपण थोडासा पुसण्याचा प्रयत्न केला जर आपलं सायकोथेरपी झाला असेल तर, राईट. पण तरी सुद्धा जेव्हा कधी त्या व्यक्तीविषयी कुठेही उल्लेख झाला तरी सुद्धा आपली मनाची स्थिती जी आहे ती आपण विचलित होते, डिस्टर्ब होतो आपण. आणि त्यावेळी जर डिस्टर्ब आपण झालो तर आपल्या मनाला हा प्रश्न परत कान असं आपला करून विचारा की अरे मी विचलित होत आहे का, याचा अर्थ अजून माझा फॉरगिव्हनेस संपला नाही. बरं, इट्स अ ऍसिड टेस्ट. हे लेखक जे आहेत डॉक्टर जोसेफ मूर्ती असं ते म्हणतायत की देअर इज अन ऍसिड टेस्ट फॉर गोल्ड ऑल्सो. करेक्ट. सो गोल्ड आहे म्हणजे सोनं आहे, राईट. ते जेव्हा काढतात खाणीतलं, तर ते सोनं आहे का नाही हे बघण्यासाठी, सोनं आहे का नाही बघण्यासाठी इट हॅज टू पास थ्रू अ ऍसिड टेस्ट. त्याचप्रमाणे देअर इज ऑल्सो ऍसिड टेस्ट फॉर फॉरगिव्हनेस. Okay, so if I tell you something wonderful about someone who has wronged you, cheated you, defrauded you, or has not behaved properly with you, and if you sizzle hearing the good news about this person, the roots of the hatred would still be there in your subconscious mind and it plays havoc in you. थोडंसं अनुवाद करून सांगतो. जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला, ज्याला आपण फॉरगिव्ह करताय, ज्यांनी आपल्याला दुखावलंय, शारीरिक, आर्थिक, आपला अपमान केलेला आहे, आर्थिक चणचण, आपल्याला आर्थिक दुःख दिलेलं आहे, आपले पैसे बाकी ठेवलेले आहेत, आपले पैसे बुडवलेले आहेत. होय, ते चुकीचे नक्की वागलेले आहेत. काही जणांना तुम्ही इथे आहात मी पाहतोय, काही जणांना आपल्याला बँकांनी फसवलेलं. माझ्या आई वडिलांचे पैसे एका बँकेत होते आणि ती बँक सडनली बंद पडली, राईट. रायगड जिल्ह्यातली ती बँक आहे आणि आम्ही काहीच करू शकलो नाही आणि अजूनही काय करू शकत नाही. बऱ्याचशा ठेवीदारांचे पैसे हे त्या बँकेमध्ये अडकले, बुडाले आणि पुन्हा जी लोक, फॉर एक्झाम्पल शिक्षक वर्ग होता काही, किंवा जे आयुष्यभर नोकरी करून त्यांनी तिथे ठेवी ठेवलेल्या, त्यांचे सगळ्यांचे पैसे अडकले आणि मग नंतर पुन्हा त्यांना कुठेतरी पार्ट टाइम नोकरी वयाच्या 60 वर्षी करायला लागली. इज इट व्हेरी सॅड? येस इट इज. व्हेरी डिसअपॉइंटिंग? येस इट इज. इज इट व्हेरी पेनफुल? येस इट इज, राईट. मग अशा व्यक्तींच्या वेळी जेव्हा आपल्यावरती असा प्रसंग येतोय, राईट, पर्सनली तो आमच्यावरती, माझ्यावरती, माझ्या आई वडिलांवरती, त्या बँकेच्या संदर्भामध्ये निश्चित तो आलेला आहे प्रसंग. पण मग त्या दुःखाविषयी असलेली जी सळ आहे, ती सळ जर सतत सळत ठेवली आपण आपल्याकडे, तर त्याच्या व्यतिरिक्त जीवनातला काही आनंद आहे तो सुद्धा अनुभवताना आपण वंचित राहतो. या पूर्ण वाक्याचा तोच अर्थ आहे. आता इथे अत्यंत मोठं मन करणं गरजेचं आहे की होय माझे पैसे बुडाले, होय माझे पैसे त्या बँकेतल्या काही झालं असेल जे मला त्यात विशेष कमेंट करणं या सेशन मध्ये जरी निश्चितपणे माझी तेवढी काही केपेबिलिटी नाहीये, पण जे काय झालं की जेणेकरून आमच्या टीव्ही बुडाले, एखाद्या माणसाने आपल्याला चीट केलं, एखाद्या माणसाने आपल्याला अत्यंत अपमानास्पद केलं,
अशा व्यक्तींविषयी जेव्हा आपण बोलत असतो किंवा त्यांच्या बाबतीत जर एखादी गुड न्यूज आपल्याला ऐकायला आली किंवा त्यांच्या बाबतीत त्यांनी एखादी गोष्ट अशी सांगितली आणि इफ वी गेट टू हिअर समथिंग गुड अबाउट देम, तेव्हा आपल्या मनाची विचलितता होते का? जर हो असेल तर ती ऍसिड टेस्ट आहे आपल्यासाठी फॉरगिव्हनेसची. वी फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट आणि इट इज व्हेरी नॅचरल, राईट, टू फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. आपल्याला आणि पुढे त्याच्यावरती ते सांगतायत असं की लेट अस सपोज दॅट यू हॅड अ पेनफुल ऍब्सेस ऑन युअर जॉ अ इयर एगो अँड यू हॅड टोल्ड मी अबाउट इट, राईट. इकडे कोणाला समजा फॉर एक्झाम्पल जबड्यात दुखत असेल असं ते म्हणतात आणि तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून मला सांगितलं म्हटलं, आणि एखाद वर्षानंतर मी तुम्हाला सडनली विचारलं काय रे बाबा कसा आहे तुझा जबडा, तर तू काय म्हणशील की आता ओके, आता दुखतो का असं तो विचारलं तर मला तुम्ही सांगाल ॲज अ पेशंट नाही म्हणून दुखत नाहीये. पण जे दुखत नाहीये त्याची जी मेमरी आहे दुःखाची ती मात्र ताजी तवानी आहे. जर कसं दुखत असतं, कसं दुखत होतं, त्यांनी माझा कसा अपमान केला, याची रंगीत तालीम आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये सारखी घर 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 कंटिन्यू चालू असते. आपल्या भोवती काय चाललंय त्याच्याऐवजी आपल्या या डोक्यामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये ते अपमानाचे शब्द आपल्याला सतत आपल्याला बँग ऑन बँग 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 करत राहतात. आपण एखाद्या ठिकाणी दुखावलो गेलेलो असो, एखाद्या ठिकाणी आपल्याला अपमान झालेला असेल, एखाद्या ठिकाणी आपलं नुकसान झालेलं असेल, तर कितीही सुख समोर असली, कितीही समृद्धी समोर असली, कितीही आपल्याला साधनं त्याच्या जवळची असली आणि कितीही समोर औषधं असली, तरी सुद्धा त्या औषधांचा इफेक्ट आपल्यावरती तसा काही विशेष होताना आपल्याला दिसत नाही. आणि त्यावेळी ते असं म्हणताय की दिस इज अ ऍसिड टेस्ट यू मीट सायकोलॉजिकली आणि स्पिरिच्युअली, राईट. आणि अदरवाइज यू आर सिम्पली डिसिव्हिंग युअरसेल्फ अँड नॉट प्रॅक्टिसिंग द ट्रू आर्ट ऑफ फॉरगिव्हनेस. त्यामुळे फॉरगिव्हनेस ही एक सततची प्रक्रिया आहे, राईट. आणि सततच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण फॉरगिव्हनेस करत असतो तेव्हा आपल्याला हा हा कचरा आहे, हा केअर आहे किंवा हे इमोशन्स आहेत, हे आपल्याला रोज येत राहतात, सतत येत राहतात. पण ती सळ, जी जुनी सळ आहे, ती जर काढली नाही किंवा त्या सळेवरतीच आपण बसत राहिलो, अरे बापरे माझं असं झालं, अरे बापरे माझं असं झालं, अरे बापरे असं झालं, तर ते बँकेला जवळजवळ आमच्याकडे ती बँक बंद होऊन मला असं वाटतं की एक 11 वर्ष झाली ती बँक बंद, राईट. आता तिचं विशेष काय होईल असं काय आम्हाला वाटत नाही. पैसे बुडाले, राईट. मग आता अशा वेळी काय करणार? त्यातले काही ते पैसे जे होते ते माझ्या वडिलांनी काही वेगळ्या वेगळ्या बँकांमध्ये ठेवलेले, पण ती आता गावातली एक बँक होती म्हणून त्या बँकेतही पैसे ठेवलेले. असे कितीतरी लोकांनी पैसे ठेवले, कितीतरी लोक आजारपणामुळे, त्याच्यामुळे ते सदम्यामुळे त्यांना काही आजारपण आलं. ठाण्यातही अशा काही बँका आहेत किंवा आपल्या परिसरात सुद्धा असे काय असतील की ज्यांनी खरंच आपल्याला आर्थिक त्रास आहे, ही संधी चुकवली गेली असेल. आणि दॅट पेन इज एक्स्ट्रीमली पेनफुल, काही वाटते. त्यामुळे अपमानापेक्षा जास्त कोणी आपल्याला जर आर्थिक नुकसान जर आपल्याला कोणी दिलं, आर्थिक दणका जर आपल्याला दिला, तर ते दुःख हे सगळ्यात जास्त असतं, राईट. जेव्हा आपण पेट्रोल 115 रुपये लिटरनी भरत असतो तेव्हा आपल्याला ते दुःख न व्यक्त होणारं दुःख आहे, ही वस्तुस्थिती, राईट. कोणी किती काही जरी सांगितलं तरी सुद्धा जेव्हा सीएनजी, आता काल आम्ही सीएनजी भरत असताना तेव्हा सडनली बघितलं की 61 रुपये सीएनजी. जेव्हा मी कार माझी सीएनजी कन्वर्ट केली होती तेव्हा इट वॉज ओनली 52 रुपीज. सडनली 10 रुपयांनी वाढ. सो दॅट पेन विच इज अ इमोशनल नाही पण फायनान्शियल पेन लिडिंग टू इमोशनल स्ट्रेस, हा व्यक्त होणारा विषय नाही, हा तिथेच राहतो. आर यू विथ मी? आर यू अंडरस्टँडिंग, राईट. सो असं जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा आम्ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा काम करतो, तेव्हा असं आम्हाला सुस्पष्टपणे दिसत असतं की प्रमाण हार्ट अटॅकचं हा जास्त होत चाललंय दिवसेंदिवस. लोकांना ब्लड प्रेशर खूप जास्त होत चाललंय, शुगर अप अँड डाऊनचं प्रमाण हे जास्त होत चाललंय. हे सगळं ऍक्च्युली ह्याचा जो ट्रिगर आहे हा या ऍसिड टेस्ट मधून आलेला आहे. त्यामुळे फॉरगिव्हनेस हा इतका इम्पॉर्टंट आहे की आपल्या मनाच्या स्थितीमध्ये आपण हे ओळखणं, हाऊ एम आय डुईंग मेंटली, आणि हे कुठेही इग्नोर करून चालणार नाही. आपण अंगावर काढतो, आपण दुर्लक्ष करतो,
आपल्याकडे वेळ नसतो, आणि त्याच्यानंतर या सगळ्या सबबी, सगळ्या या ज्या काही कारण आहेत, ही सगळीच तशीच जागेवरती राहतात. आणि त्याच्यानंतर एक अशी वेळ येते की सगळं सोडून हेच करायला लागतं, पण तेव्हा कदाचित आपल्याकडे वेळ कमी असतो. राईट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, असं लेखकाचे असे हे लिहितात, डॉक्टर मर्फी याच्यामध्ये असं लिहितात, व्हेन अ मॅन अंडरस्टँड्स द क्रिएटिव्ह लॉ ऑफ हिज ओन माइंड, ही सीजेस टू ब्लेम अदर पीपल अँड कंडिशन्स फॉर मेकिंग हिज लाईफ. जेव्हा मला असं कळतं की या परिस्थितीला अनुसरून जी बँक बंद झाली, किंवा जे पैसे आमचे अडकले, किंवा जे पैसे कोणाचे गेले असतील, तेव्हा ते बँकेला मी ब्लेम करतोच आहे, किंवा त्यांचं प्रशासन आमचा विश्वासघात केला वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर मी सतत त्याच भावनेत राहणं, हे माझं फ्युचर सुद्धा मी स्पॉइल करतो. राईट. देन मला असं समजतंय की ओके, याच्यातनं ज्या काही आर्थिक नुकसान किंवा याच्यातनं काही जे घडामोडी झाल्या, किंवा हे माझे कष्टाचे पैसे, किंवा हे माझ्या वडिलांचे कष्टाचे पैसे, काही या बँकेतनं असं नुकसान झाल्यामुळे आय एम नॉट एबल टू डू, व्हॉट कॅन आय डू मोर. असं जेव्हा प्रश्न विचारतो, आणि हे नीट ऐका, राईट, आणि हे सेशन मी युट्यूबवरती शेअर करणार आहे, हे तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि हा आजच्या सेशनचा ऍक्च्युली हा माझा प्रांजळ प्रयत्न आहे की ह्या सगळ्यातनं आपण सारखे जात असतो. कोणीतरी आपल्याला कुठेतरी सारखं आर्थिक कुठेतरी कुठेतरी आपल्याला नुकसान आपलं करत असतं, आपल्याला इफेक्ट होत असतो. आणि जेव्हा याची उत्तरं की मी का, आमच्या बाबतीत असं का झालं, हे जेव्हा आपलं हे मन विचारतं, कॉन्शियस माइंड, हे जेव्हा सबकॉन्शियस माइंड विचारतं ना, हा प्रश्न जेव्हा ऑरेंज मधला हा जो भाग आहे, हा जेव्हा विचारतो याला की असं का होत आहे, आणि हा म्हणतो जेव्हा की मला माहित नाही, तेव्हा ते कम्स इन टू अनरिझॉल्व्ड क्वेश्चन इन माइंड. या प्रश्नांची उत्तरं जर नाही दिली या सबकॉन्शियस माइंडला, पोषक पूरक उत्तरं नाही दिली, तर तो त्याचा निषेध नोंदवतो, की मग आपल्यामध्ये तयार होतो तो इनर कॉन्फ्लिक्ट. अशी माणसं सतत चिडचिडी असतात, आजारी पडतात, ऍसिडिटी अगदी आरामात सोपी सहज होते, 3दा ओमेस कदाचित घ्यायला लागत असेल आपल्याला, तर आत्मचिंतन करा की का घ्यायला लागते. खाण्याशी रिलेटेड हे 1% भाग आहे. 99% आजार हे सायकोसोमॅटिक रिलेटेड इन नेचर असतात. आपण सायकोथेरपी प्राणिक हिलिंग मध्ये शिकवतो, जेव्हा आपली बेसिक ऍडव्हान्स आणि सायकोथेरपी 3rd लेवल ऑफ प्राणिक हिलिंग आहे, राईट. त्याच्यामध्ये आपण शिकवतो की हे आजार का होतात आणि कसे हिल करायचे. आर यू अंडरस्टँडिंग? कोविडमध्ये, पॅन्डेमिक मध्ये आर्थिक नुकसान, आर्थिक भरपूर सगळ्या लोकांना फटका बसला. जे असे कोविडने इम्पॅक्ट नाही झाले ते तसे झाले. एखाद्याला फिजिकली कोविड-19 पॉझिटिव्ह नसेल झाला, आरटीपीसीआर याच्यामध्ये त्याचा स्कोर आला नसेल, राईट, पण तो कदाचित इमोशनली कोविड-19 असू शकेल, कदाचित तो फायनान्शियली त्याचा इफेक्ट झाला असेल, ज्याच्या नोकऱ्या गेल्या, ज्या कंपन्या बंद पडल्या, ज्याचा पूर्ण बिझनेस वाईपआउट झाला, ते सुद्धा इक्वली त्या बिझनेसमध्ये इफेक्टेड आहे. राईट. दुकानं बंद पडली, बंद राहिली. कितीतरी दुकानं, मी इथे हिरानंदानीमध्ये राहतो ठाण्याला, वॉकमध्ये मी आता मागच्या एक माझ्या जवळच मॉल आहे तर तिथे मी गेला असं पाहता बरीचशी दुकानं बंद आहे. आम्ही विचारलं होतं काय होतं, सांगितलं लॉकडाऊन मध्ये गेले, बंद झाले, ते परत आलेच नाही. त्यांच्यावरती असलेलं लोन हे करोडो रुपयाच्या घरात असेल. सो ऑल ऑफ दॅट विच हॅपन्स, there is a shock, there is trauma, and if you continue to keep that trauma as a bank balance in your subconscious mind, then it creates a lot of imbalance in life. आणि म्हणून ऍसिड टेस्ट मध्ये बऱ्याच वेळेला आपण नापास होतो. पण ह्याची नापासाची पावती कशी मिळते आपल्याला? नापासाची पावती अशी मिळते की आपण सतत चिडचिड्याच्या भूमिकेत आहात, सतत आपली चिडचिड होते का, आपण काय प्रकारची औषधं सतत घेतो, कशासाठी घेतो. आपला अवघड असलेला जो भाग आहे, एखादा भाग आपला दुखत असेल किंवा काहीतरी नादुरुस्त असेल, तो काय सांगतोय आपल्याला.
काय मेसेजेस आहेत आपल्याला? बऱ्याच वेळेला आपल्याला आध्यात्मिक काही चाव्या मिळतात सुद्धा, पण कुलूप उघडण्यासाठी तेवढी मनस्थिती, तेवढी हातात बळ आणि तेवढी विनम्रता ती आपल्याकडे आहे, ती आपल्याकडे प्रॅक्टिस आहे. जर सतत एवढी मेहनत करून सुद्धा आपलं कुलूप उघडत नसेल तर मदत घ्या कोणाची तरी, बरोबरच्या लोकांची मदत घ्या. कोणातरी विचारा, अरे काहीतरी माझं चुकलं, कुठे कुलूपाला ही चावी लावतोय, मला मिळाली आहे, पण काहीतरी होतंय. नाही रे, हे कुलूप उघडत नाहीये. ऍसिड टेस्ट मध्ये पास नाही झालं तर आपण क्लास लावतो का नाही मुलांना? ट्युटर घेतो का नाही? राईट. सपोर्टला आपण ट्युटर घेतो, स्पेशल क्लासेस लावतो, राईट. जसे पूर्वी वेकेशन क्लासेस होते, आता नॉर्मल झाले क्लासेस. तसे क्लासेस आपण घ्यावे का नाही? कुणाची मदत घ्यावी का नाही? तर येस, त्याचं उत्तर आहे. पण निदान हे तुम्ही तुमचं आपण आपलं करून यायचं असतं, की बाबा हा माझा आजार होतोय, मला हे गोंधळ माझे इथे होत आहेत, मी सारखी ऍसिडिटीची गोळी घेतोय, मला सारखा मी आजारी पडतो आहे, सारखे मला सर्दी पडसं होत आहे, सारखा मला खोकला होतोय, सारखे माझे पिरियड्स मध्ये इकडे तिकडे यु नो डिस्मेनोरिया सारखा मला होतोय, माझ्याकडे सारखे डिलेड पिरियड्स आहेत, मला क्लॉट्स जात आहेत पिरियड्स मध्ये. हे काहीतरी सांगतंय. If you don't address it, I can only tell you with my 6-7 years of chronic healing, it will only grow worst. 5 mg ची गोळी ब्लड प्रेशरची कालांतराने ही 50 mg ची झालेली असते, आपल्याला कळतही नाही. डॉक्टर चुकीचे नाहीत, त्यांना जे तसं दिसतं तसं त्याने प्रिस्क्राईब करायचं असतं, असंच त्यांचं शिक्षण आहे आणि ते त्यांचं ते योग्य करतात. आजारावरती मात करणं, औषधाने मात करणं ही प्रणाली आहे आणि त्या प्रणालीचा त्याबरोबर घेऊन आपल्याला ते ट्रीट अस. आजार कोण घेऊन जात आहे? डॉक्टर नाही, आपण. आर यू विथ मी? 28 होत आहेत, राईट. जाऊ का थोडस पुढे? ही नोज दॅट इज ओन थॉट्स अँड फिलिंग्स क्रिएट इज डेस्टिनी. आपल्या ह्या मनामध्ये, राईट, इथेच सगळं आपलं बनतंय माल. हे आपलं किचन आहे, या किचन मध्ये बनतंय हो खाद्य, राईट. काही जण तुम्ही मोबाईलवरती बघत असाल समजा, तर लेट मी इन्क्रीज दिस. राईट, हे किचन आहे, इथे बनतो सगळा माल आणि सगळ्या अवयवांना इथे पुरवलं जातं, इथून पुरवलं जातं. जर इथे सुप्त विधी ठेवली असेल तर काही केलं तरी माणूस पुढे जाणार नाही. तुम्ही व्यवसाय सुरू करा, घरातले म्हणतील काय कशाला करताय, बरोबरची माणसं म्हणतील की काय कशाला करताय, आपलं मिळतंय ना 2 वेळचं. संकुचित विचार हे तिथे सुरू होतात, ऍक्शन नंतर येते, इथे पहिलं चालू होतं. जो इंजिनियर असतो तो ब्रिज बांधतो, त्याच्या आधी तो ब्रिज त्याच्या डोक्यात तयार होतो, त्याचा नक्षा त्याच्या डोक्यात तयार होतो, नंतर तो तो आत्मसात करतो, तिथे बांधतो. ती बिल्डिंग त्याच्या डोक्यात तयार असते. जो बिल्डर ती बिल्डिंग बांधणार असतो त्याला असं वाटतं की ही बिल्डिंग ना ही अशी झाली पाहिजे आणि असं आहे, हे असं आहे, मी त्याला ढोबळ स्वरूपाचं सांगतो आणि त्याच्या मनात त्याची सबकॉन्शियस माइंड त्याची एक प्रिंट असते आणि ती प्रिंट घेऊन तो सांगतो त्याच्या आर्किटेक्टला किंवा त्याच्या डिझायनरला की ही अशी झाली पाहिजे. तो त्याला ब्लूप्रिंट अशी बनवायला त्याला गायडन्स देतो, नंतर हे लोक काम करतात आणि मग ते दाखवतात, सर इज दिस हाऊ इट इज? येस. मग तो त्याला माहिती असते की एवढं या ब्रिज बनवायचं, त्याला एवढा स्ट्रेस, एवढा स्ट्रेन, हे एवढं झालं पाहिजे, 100 ट्रक त्याच्यावरती जातील वगैरे वगैरे. मनावरती किती ट्रक जात आहे, कोण ठेवतोय त्याचा हिशोब.
राईट. सो काय होत आहे या सगळ्या पूर्ण प्रकारामध्ये की जेव्हा जेव्हा आपली ऍसिड टेस्ट होते एखाद्या व्यक्तीविषयी, जेव्हा आपण फॉरगिव्हनेस करत असतो किंवा एखाद्या घटनेला आपण रिलीज करायचा प्रयत्न करतो, तेव्हा ऍसिड टेस्ट म्हणून ती घटना किंवा ती माणसं पुन्हा तेवढ्या स्वरूपामध्ये जास्त प्रमाणात तशी वागतात. असं होतं का आपल्या बाबतीमध्ये? राईट. आपण आत्ताच तर फॉरगिव्ह केलं, अरे काय हे, आत्ताच मी फॉरगिव्हनेस केला, माणूस काय विचित्रच आहे बाबा, किती करू अजून फॉरगिव्हनेस. समजून जायचं की ऍसिड टेस्ट आहे. तो वागणं न वागणं त्याच्या हातात आहे. तो वागतोय ते सगळं आपल्या हातात ठेवायचं किती घट्ट हे आपल्या हातात आहे. मग ऍसिड टेस्ट मध्ये आपण सोनं ठेवलंय की आपलं काहीतरी अजून दुसरा धातू आहे जो ढिसाळ आहे. पण कालांतराने आपण हे सारखे याची प्रॅक्टिस करून करून मग सोनं बनतं. निश्चिंत राहा, मी अनुभवाने सांगेन. सेशन घाबरवण्यासाठी ऍक्च्युली कुठलेच सेशन आपल्याला, फक्त सगळे सेशन बोधात्मक असतात आपल्याला. आर यू अंडरस्टँडिंग? येस. आहात का? माइक टेस्टिंग. राईट. So what really happens is continuously when we are in the frame of mind, आपल्या ऑफिसमध्ये एखादा आपला बॉस असू शकतो, आपला क्लायंट असू शकतो, अत्यंत मीन असू शकतो, अत्यंत अनरिअलिस्टिक असू शकतो. त्यांनी पहिल्यांदा आपल्याशी अनरिअलिस्टिक वागल्यानंतर आपण ती पहिल्यांदा एखादा घटना समजा 10 वर्षापूर्वीची असेल, 5 वर्षापूर्वीची असेल, तर आपण कंपनीत त्या काम करतो. आता जर आपण विचारलं तरी सुद्धा आपल्याला ते शब्दशः, कपडे, किती वाजता, ते सगळं आपल्याला लक्षात असेल. बापरे! एवढं सगळं मेमरीज कचरा. मी 2 वाजता गेलो होतो आणि ती मीटिंग सुरू झाली 2ला आणि त्याच्यानंतर काय त्यांनी धावधाव. मी व्हाईट शर्ट घातलेला, कोट घातलेला, तरी सुद्धा मला घाम आला एसी मध्ये. एसी अरे 19 वरती होता. इथपर्यंत लोक सांगतात हो आम्हाला. आम्हाला सांगायला लागतं, साहेब बास, मुद्दा सांगा हो, काय होतंय, प्रॉब्लेम काय ते सांगा. 19 वरचा एसी आम्हाला काय करायचं त्याशी. पण एवढ्या प्रमाणामध्ये रंगवून सांगतात, एवढ्या मेमरीज ठेवलेल्या आहेत. कशी नाही लोक 5 MG वरनं 50 MG गोळ्या घेणार. अहो आपल्या गोळ्या थांबल्या का? गोळ्या कमी झाल्या का? डॉक्टर म्हटले का आता थांबवा? आपले घरातले सांगतायत का की वाव, काय प्रचंड बदल झालाय आपल्यामध्ये? सांगतायत का आपले मित्र आपल्याला? या ऍसिड टेस्टच्या पावत्या आहेत, ह्या आपण किती जमा करतोय दिवसाला? करतोय का? उत्तर येस. छोट्या छोट्या का होईना इन्स्टॉलमेंट मध्ये हळूहळू हळूहळू यायला लागतात. पावत्या आठवत आहे का? स्तब्ध झाले बरेचसे जण. आज ऍक्च्युली बरेचसे लोकांचे व्हिडिओ बंद आहेत. आय एम व्हेरी सरप्राइज. त्यामुळे मला काय ना गोंधळ समजत नाही बरेचसे. वाय एव्हरीबडी, बट एव्हरीबडीज व्हिडिओ इज ऑन. या बट आय होप एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग. या या ओके, जाऊया पुढे. सो external condition, as a in this book the references, the external conditions are not the causes, the condition of the life and the experience. राईट. मला असं वाटलं समजा तर मी प्रगती करणार नाही कारण बापरे बाहेर कोविड आहे, कसा व्यवसाय करणार? तर बापरे बाहेर कोविड आहे, मी कसा व्यवसाय करणार? हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे द्यायचं आहे, बाहेर कोणाला द्यायचं नाहीये. राईट. आर यू अंडरस्टँडिंग? हे सगळे जे येस नो कमी जास्त हे सगळं जेवढं आहे हे सगळं इकडे आहे, सगळं इकडे आहे. जे इथून आपलं सेंटर समजतंय, पॉवर हाऊस मधनं इथून या भागात आपल्याला कमांड जे येतात ते आपण ऐकतो. लक्षात येते? त्यामुळे इथे आपण जर शॉर्ट झालो, जसं आपण म्हणतात ना, युद्ध पहिले कागदावरती जिंकणं गरजेचं आहे, टेबलवरती जिंकणं गरजेचं आहे. तो युद्ध पहिले टेबलवरती जिंकलं जातं, नंतर ते रणांगणामध्ये. तो टेबल आपल्याला हा आहे, इथे आहे. दिस इज द युद्ध. पहिले इथे क्लिअर असलो की मग आपल्याला ट्रेन मिळते. ट्रेन मध्ये आपली पावलं जातात, कितीही गर्दी असू दे, मी आत. अशीच चढतात डोंबिवलीची लोक.
दादरला अशीच संध्याकाळी ट्रेन पकडतात. राहतील नाही का लोक तशीच, बाहेर नाही तर 9-9:30 वाजेपर्यंत तिथेच थांबतील. कशी जातील आतमध्ये? मी आता चढणारच. हे कोण म्हणतंय माहितीये का? हे म्हणताय. हे दोन्ही जे माइंड्स आहेत ना, हे ठरवतात. आता मी चढणारच. हा तर बिचारा स्टेशनवरती येऊन उभा राहतो. हा जो ब्लू मधला आहे, हा स्टेशनवरती येऊन उभा राहतो. हा म्हणतो नको गर्दी आहे, मी नाही जाणार आतमध्ये. आणि जेव्हा हा ठरवतो, बस. हे दोन माणसं जेव्हा ठरवतात, तेव्हा माणूस आत. दिस इज द पॉवर ऑफ द माइंड. हा ठरवतो लोकल किती गर्दी असली, ट्रेन किती गर्दी असली, की मी आज जाणार 9:30 वाजता माझी मीटिंग आहे, मी 8:40 गाडी पकडणार म्हणजे पकडणार. तो शिरतो. कुठलीही वेगळी शक्ती नाही. त्यावेळी तो कुठल्याही प्रकारचे ड्रिंक पितो का? नाही. कुठल्याही प्रकारच्या ट्रक बिक वरनं उड्या मारत एक ऍक्टर नाही का येतो, थम्सअप वगैरे काय काय पितात किंवा अजून काय दुसरं कोला ड्रिंक्स वगैरे पितात. असं काहीही स्टेशनवरती कोणीही पिताना आपल्याला दिसतं का? नाही. किती आहे मनाचं ड्रिंक, सबकॉन्शियस माइंड. एकदा ठरवलं की आत. बापरे खूप गर्दी आहे. मग नाही आपली बॉडी हलत. सो द फॉरगिव्हनेस इज बापरे मी नाही करणार, मी का करू? करत नाही मग फॉरगिव्हनेस. अरे कर, तुला बरं वाटेल. छे असलं करून काय होतंय? मग घे गोळ्या. राईट. सो द ऑब्जेक्टिव्ह इज इफ यू रिअली वॉन्ट टू बी हॅपी, ज्याच्यासाठी आपण आज जमलो, यू हॅव टू डिसाइड दॅट आय वॉन्ट टू बी हॅपी. आय वॉन्ट टू बी हॅपी. येस. मी सतत आनंदी राहण्याच्या सवयीमध्ये आय एम कल्टिवेटिंग अ हॅबिट ऑफ बिंग हॅपी. किती छान विचार आहे हा. विचार येतोय का? लक्षात येतोय विचार? आय एम कल्टिवेटिंग अ हॅबिट ऑफ रिमेनिंग हॅपी. मी सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मग काय होईल? मग मी सतत आनंदी राहण्याच्या भूमिकेमध्ये वायफाय मध्ये पासवर्ड कसला टाकला, मी या डिव्हाइस मध्ये पासवर्ड टाकला आनंदी राहण्याचा. अहो मग आनंदी लोक भेटणार आहेत. बातम्या आपण नाही बघणार मग त्याच्यानंतर. कोणाचा मुलगा आत, कोणाचा मुलगा बाहेर, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. त्या आपल्या आनंदाशी त्याचा काही संबंध नाही. हे कळेल आपल्याला. आर यू अंडरस्टँडिंग? ऍसिड टेस्ट. राईट. हे पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर पान नंबर 214. मी दोनदा तीनदा सकाळी वाचलं, मला इतका आनंद झाला वाचून. बोलो वाव. म्हणून आज हा आपण फॉरगिव्हनेस मध्ये आपण आपल्या संध्याकाळच्या सेशनला नक्की आपण याच्याविषयी बोलूया. राईट. आणि जस्ट बिफोर वी डू द रिअल प्रॅक्टिस ऑफ फॉरगिव्हनेस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की मला ही स्टेटमेंट, ही एक त्यांनी एक जी लाईन आहे, एक जी स्टेटमेंट आहे त्यांनी केलेलं, ते मला वाचायचं आहे. युअर गिल्ट कॉम्प्लेक्स इज अ फॉल्स कॉन्सेप्ट ऑफ गॉड अँड लाईफ. गॉड और लाईफ डज नॉट पनिश यू और जज यू. राईट. यू डू दिस टू युअर सेल्फ बाय फॉल्स बिलीफ, निगेटिव्ह थिंकिंग आणि सेल्फ कंडेम्नेशन. म्हणजे काय की आपण आपल्याला स्वतःलाच पनिशमेंट देत राहतो. ज्यांनी 10 वर्षापूर्वी वागून गेला तो माणूस मोठा झाला, दाढीवाला झाला, जर पुरुष असेल तर, खूप जास्त ओल्ड असेल तर एवढ्याला गेला असेल वरती, तरी त्याच्या मेमरीज आपण आतापर्यंत ठेवल्यात आपल्या सिस्टम मध्ये, या डिव्हाइस मध्ये. आणि त्यामुळे जो होणारा जो त्रास आहे, ती गिल्ट आहे, सेल्फ पनिशमेंट आपण देतोय आपल्या सिस्टम मध्ये. एक दुर्गंध हा आपण ठेवलेला आहे आणि डॉक्टरांकडे जाऊन आपण गोळ्या घेतोय. आपल्याला बरंही वाटेल, ट्रीटमेंटनी बरंही वाटेल, पण कोरवरती आपल्या ज्या मनावरती जे संस्कार व्हायचे ते अजून झालेले नाहीत. So you may you may again feel some of the diseases are forever. Blood pressure is forever. It goes with life. It goes with life. असं म्हणतात. It goes with life. पण जे प्राणिक हिलिंग शिकल्यानंतर आपण त्याच्यावरती हिलिंग केलं,
तर ते इट हील्स परमनंटली. येस, राईट. सो हा गिल्ट जो आहे हा आपण आपल्यावरती आहे की हा गिल्ट मी माझ्याकडे किती दिवस ठेवू, मी किती दिवस मला स्वतःला मी किती दिवस मी शिक्षा करू. आपण करू का हो स्वतःला शिक्षा. फक्त काय समजतं माहितीये का, की आता समजा इफ देर इज अ ब्लेड, राईट, तर आपण स्वतःला कापणार नाही. कारण आपल्याला कळतंय की फिजिकली आपल्याला कळतंय, अरे बापरे रक्त येईल. मग जे मनामध्ये जे आपण साठवलंय एखाद्या विषयी ते दिसत नाही, म्हणून ते आजार रूपी समोर येते. ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं एखादं कापलं जात आहे. राईट. तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तेवढंच दिसतंय दर्शनीय भागामध्ये, जेवढं एखादं कापलं जाईल तेवढं दिसत आहे. त्यामुळे लुई हेच पुस्तक जर आपल्याकडे असेल, त्यामुळे जर लुई हेच्या पुस्तकामध्ये आपण जर चॅप्टर 15 मध्ये जर आपण गेलात तर सगळे आजार त्यांनी एमआरआय रिपोर्ट पेक्षा म्हणजे त्यांनी एवढं छान सांगितलंय, प्रत्येक आजाराचं त्यांनी एका वाक्यात एमआरआय पेक्षा भारी रिपोर्ट दिलाय. आमच्याकडे हार्ट अटॅक किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम घेऊन येणारी काही लोक असतात, जेव्हा पेशंट्स येतात, क्लायंट्स येतात, तेव्हा मी त्यांना विचारतो की साहेब पैशाशी रिलेटेड काय प्रॉब्लेम येतात. लगेच 1 मिनिटात अख्खी लाईन लागतात, ठक, 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 सगळे प्रश्नांची उत्तर. हो असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. लक्षात येतं, छातीवर ताण येतो. 95% सुख ही पैशाने विकत घेतली जातात, हे आपण सतत आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक सेशन मध्ये समजतो. ते 95% सुख ज्या पैशाने विकत घेतो, ते पैसे जर आपले त्याचा ओघ किंवा त्याचा चॅनल जर सुकला, तर ते चॅनल हे सिकुडले जातात किंवा ते असे सुकले जातात. ते पाईप तो सुखा होतो, ते क्लॉग होतात चॅनल्स, आणि म्हणून काही आनंद विशेष राहत नाही. इट्स प्रोन टू हार्ट अटॅक. कितीही पैसे असू दे, कमी जास्त, धनाढ्य गरीब श्रीमंत त्याला काही व्हॅल्यू नाही. म्हणजे त्या त्या कॅटेगरीला काही व्हॅल्यू हे नाही. हु आर यू, आर यू पुअर, आर यू रिच, आर यू सेमी मिडल क्लास, व्हॉट एव्हर इट इज. मनाच्या होत आहे, येत आहे मनावरती डायरेक्ट. राईट. सो जरूर हे पुस्तक जर आपल्याकडे नसेल तर प्लीज घ्या. राईट. द बुक, दिस इज द नेम ऑफ द बुक, राईट, यू कॅन हील युअर लाईफ बाय लुई हे. याची किंमत काही ₹450 आहे. आपण ते फिजिकल कॉपी मागवा, अमेझॉनवरती किंडल कॉपी पण अवेलेबल आहे, पण आय वुड स्टील से गेट अ फिजिकल कॉपी आणि ते पुस्तक वाचा नक्की. आपल्या फॅमिलीमध्ये ज्या लोकांना काही आजार असतील, कोणाची सर्जरी झाली असेल, तर वाचा की का झाली आहे, का ती वेळ आली. आणि मग त्याच्यावरती तिने हे पण सांगितले की काय करायला पाहिजे, ते सुद्धा एका लाईनीत, एका वाक्यात अफर्मेशन दिले. त्या अफर्मेशनची जोड जेव्हा आपण घेऊन पुढे जातो आणि त्याला प्राणिक हिलिंगची जोड देतो, फॉर्गिवनेसची जोड देतो, तेव्हा जसं आजच्या सब्जेक्टचं नाव आहे, फॉर्गिवनेस हील्स फास्टर. पेशंट आठवड्यात, 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात पूर्ण बरा झालेला मी बघितलेला. अडकलेले पैसे लोकांनी सांगितले की सर थँक्यू व्हेरी मच, इट्स डन. मला पैसे सगळ्या बाजूने यायला सुरुवात झालेली. बट इफ यू डोंट लर्न द लेसन, कुठेही काही केलं, कोणी साक्षात ब्रह्मदेव जरी उभे राहिले तरी आपले पैसे येणार नाही. बिकॉज यू नॉट लर्न द लेसन. 50 MG ची गोळी होईल, पण यू विल नॉट इफ यू डोंट लर्न द लेसन. राईट. त्यामुळे लेसन लर्निंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट भाग. आणि म्हणून काही पुस्तकं जी आहेत ती आपल्याला अत्यंत अमेझिंग आपल्याला ते बोध देऊन जातात, आपल्याला शिकवण देतात, लाईफचे लेसन देऊन जातात. राईट. सो आय थिंक पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण छानपैकी आपण फॉरगिव्हनेस करूया, ग्रॅटिट्यूड करूया. राईट. आणि पहा बरं की आपल्याला कसं वाटतंय. राईट. एखाद्याला आपल्यापैकी कोणाला खांदेदुखी, पाठदुखी किंवा एखादा बॉडी पार्ट ज्याच्याविषयी आपण थोडं कम्फर्टेबल नसाल, राईट, थोडी अस्वस्थता असेल समजा,
तर कॉन्सन्ट्रेट करा ते बॉडी पार्टवरती जेव्हा मी काही इन्स्ट्रक्शन्स देईन तेव्हा. ओके. आणि लेट्स लेट्स प्रॅक्टिस दिस पॉवरफुल टेक्निक. ओके, क्लिअर? करूया. स्माइल, क्लोज युअर आयज. आपली जीभ टाळाला लावा. कनेक्ट टंग टू द पॅलेट. सावकाश श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. Inhale and exhale slowly. ज्या भागात आपल्याला त्रास होत आहे, आपल्याला एखाद्या ठिकाणी पाठदुखी, खांदेदुखी, पोट, डोकं, whatever part of your body, just focus on that part of the body. If you don't have any pain, good. Then focus on the lungs. If you have any kind of an acidity problem, focus on your stomach. आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या भागामध्ये घेऊन जा. आपल्या मनाच्या डोळ्यांनी, फ्रॉम द आयज ऑफ युअर माइंड, आपण आव्हान करूया एंजल्स ऑफ टेलिपॅथिक कम्युनिकेशनला आपल्यामध्ये सुसंवाद होण्यासाठी. आपलं इंटेन्शन सांगा या ज्या भागाला, की म्हणा मला संपूर्ण बॉडी पार्ट्स माझे सगळे सुव्यवस्थित, सुदृढ हवेत. पण आम्ही प्रयत्न करतोय की माझं पूर्ण शरीर हे निरोगी असेल, डिसीज फ्री असेल, माझं स्वास्थ्य हे अत्यंत बॅलन्स स्वरूपात असेल, असं आपलं इंटेन्शन असं सांगत आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडनी जे आपलं किचन आहे, जे मगाशी आपण पाहिलं, तिथे आपण अत्यंत निर्मळतेने, कोमलतेने त्या चंचल मनाला म्हणा की आय एम सॉरी यार, तुला ऍक्च्युली माझ्यामुळे ताण तयार झाला. हा संवाद आपल्यामध्ये दोघांमध्ये सतत असला पाहिजे म्हणा. म्हणा अरे माझा आता खांदा दुखतोय किंवा जो काही भाग दुखत असेल आपला, म्हणा की आता जो दुखतोय त्या सेल्सकडे पहा, त्या पूर्ण भागाकडे पहा बरं. जे सगळे व्यवस्थित आहेत, सुदृढ आहेत, त्यांनी लंग्सकडे पहा, दोन्ही लंग्सकडे पहा. म्हणा आय एम सॉरी, मी खूप बारीक बारीक गोष्टीचा सुद्धा आता ताण घ्यायला लागलोय. आय एम सॉरी, मला माफ करा. म्हणा प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणा रोजच्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये मला खरं कळलंच नाही की हा ताण, हा तणाव, ही चिंता, ही एन्झायटी ही कशी एवढी वडाच्या झाडासारखी मोठी झाली. म्हणा मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणा मला मोठ्या मनाने माफ करा. खरं तर मी
कर्तृत्वाने म्हणा मोठा आहे, कॉन्शियस माइंड. तुम्ही ऍक्च्युली मी तुमची काळजी घ्यायला हवी, सबकॉन्शियस माइंडची किंवा सगळ्याच माझ्या बॉडी पार्टची. पण नाही हो, मला लक्षात आलं मी दुर्लक्ष केलं तुमच्या सगळ्यांकडे, आणि म्हणा आय एम सॉरी. ज्यांचे केस गळत असतील, एस्पेशली महिला वर्ग, केसांच्या मुळाकडे लक्ष केंद्रित करा. ज्यांना डोकेदुखी असेल, संपूर्ण डोक्याच्या स्कलच्या पूर्ण जी आपली स्कल आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. ब्रेन कडे पहा. म्हणा आय एम सॉरी, मी काय उगाच ताण घेतोय आणि अधिक तुझ्याकडनं काम करून घेतोय, म्हणा मला माफ कर प्लीज, आय एम सॉरी. आपल्या मनाच्या डोळ्याने आरशात बघा. आपल्या आरशात एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती आपण स्वतः आहोत. ज्याला इनर सेल्फ म्हणतात किंवा इनर चाइल्ड आहे, त्या इनर चाइल्डला म्हणा सगळं रिलीज कर आता. सगळा स्ट्रेस रिलीज कर. विज्युलाइज करा विज्युलाइज करा या क्षणाला ही जी कमांड आपण दिलेली आहे हे ते ऐकतायत, समजतायत, आणि त्या सगळ्यांना छान आनंद होतोय की आपले मालक म्हणजे कॉन्शियस माइंड आपण स्वतः, त्यांना सगळ्यांना आणि आपण स्वतः आनंदी राहण्याच्या संकल्पनेला खत पाणी देतोय. त्यांना सगळ्यांना आनंद होतो. रिलीज करत राहा. ज्यांनी आपल्याला अपमान केलेला आहे, ज्या कुटुंबांमध्ये आपलं काही जमलं नाही किंवा नातेवाईकांमध्ये, क्लायंट्समध्ये, रिलेशनशिपमध्ये, बिझनेसमध्ये, पार्टनर्समध्ये, जिथे कुठे आपला काही शारीरिक, आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक स्वरूपाचा अपमान झाला असेल, त्या ठिकाणी आपल्या इनर सेल्फला सांगा रिलीज. पण हे तू घट्ट पकडून ठेवलं असशील तर रिलीज कर. आत्ता या क्षणाला रिलीज कर. व्हिज्युलाइज करा हे सगळं रिलीज होत आहे. रिलीज करत राहा. ज्या महिलांना पिरियड्स मध्ये प्रॉब्लेम होत असतील त्यांनी आपल्या ओव्हरीज मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. मनाच्या डोळ्यांनी पहा बरं आपल्या ओव्हरीज, आणि त्या ओव्हरीजला सांगा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणा मला माफ करा. मी एवढा ताण घेतला, एवढा ताण घेतला की तुमची पूर्ण यंत्रणा कोलमडली. खरं तर दोन्ही हात जोडून माफी मागा. म्हणा आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी, म्हणा प्लीज फॉरगिव्ह. ज्यांना कोणाला डायबिटीसचा त्रास असेल त्यांनी आपल्या मनाच्या डोळ्यांनी पॅनक्रियासकडे बघा बरं. पॅनक्रियासचा जो निमुळता भाग आहे ज्यातनं थेंब थेंब इन्सुलिन आपल्या शरीरात जातं, तो पॉइंट तिथे इमॅजिन बघा बरं आपल्या मनाच्या डोळ्यांनी पॅनक्रियास. पॅनक्रियासला म्हणा सॉरी. म्हणा जीवनामध्ये मी एवढी कटुता आणली आहे
की बाबा रे तुला इन्सुलिन टाकायलाच कष्ट पडतायत, मला माफ कर रे बाबा. एवढं जीवन मी कडवट केलेलं आहे, हे मलाच कळलं नाही. मला माफ कर, अरे मी कुठल्या तरी भंपकतेमध्ये होतो वाटतं. अंतर्मनामध्ये मला काम केलं पाहिजे म्हणा. आपल्या पॅनक्रियासला सांगा, आय एम सॉरी फॉर पनिशिंग यू. बिचारे किती त्रास त्यांना पडला असेल, पॅनक्रियासला विचार करा. की ते बिचारे इन्सुलिन बनवतायत, पण त्यांचं इन्सुलिन आपल्या शरीरात पोचत नाहीये किंवा ते कमी बनवतायत, कमी बनवू शकतात, एवढा पण त्यांच्यावरती ताण आणलाय. एवढा त्या पॅनक्रियासवरती चिखल साठलेला आहे कटुतेचा, की ते विचारे हलता हलत नव्हते. त्यांना म्हणा सॉरी. इनहेल आणि एक्सेल स्लोली. इनहेल आणि एक्सेल स्लोली. सगळं दुःख जे आपण एवढ्या वर्षाचं साठवलंय, ते हलकं करा. आपल्या खांद्यातनं, आपल्या मणक्यातनं, आपल्या अप्पर बॅक मधनं. पूर्ण आपली अप्पर बॅग रिलीज करा. पाठीचा वरचा भाग आहे, त्याच्यावरती लक्ष केंद्रित म्हणा. मी रिलीज करतोय, ओझी मी आता या क्षणाला सोडतोय. सोडा ही मनाची ओझी. द्या बरं टाकून. मनाच्या हाताने झटका त्यांना. म्हणा रिलीज, आणि त्या ओझ्याने सांगा परत येऊ नका. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी लिव्हरवरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि लिव्हरला सांगा की 400 पेक्षा अधिक क्रिया तू करतेस माझ्यासाठी. म्हणा ग्रॅटिट्यूड, मी आभारी आहे. दोन्ही हात जोडून थँक्यू म्हणा. पण आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल, आभारी आहे म्हणा. एवढं सगळं शुद्धीकरण करतेस, प्युरिफाय करतेस रक्त, आणि पुन्हा एकदा हे प्युरिफाईड ब्लड माझ्या सगळ्या शरीरात मिळत आहे. पण आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल टू यू. पण या सगळ्या माझ्या लोकांविषयी जो मी राग बाळगलाय, तो मी आता रिलीज करायचं ठरवलंय म्हणा. बऱ्यापैकी प्रमाणात केलाय म्हणा, अजून करणार आहे आणि तुला मोकळं करणार आहे, तुला तुझा ताण कमी करणार आहे. सांगा लिव्हरला. सांगा लिव्हरला, सांगा. बघा ती काय बोलते. इनहेल आणि एक्सहेल स्लोली. आता दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवा, आणि जो इनर सेल्फ आहे आपल्याला, स्वतः आपण दिसतोय आपल्याला आरशात, त्या आरशातल्या व्यक्तीला म्हणा आय एम सॉरी यार, प्लीज फॉरगिव्ह मी. मी खूप तुला त्रास दिलाय, कळत नकळत पनिशमेंट तुला घ्यायला लावल्यात. कितीतरी गोष्टी मी लागल्यात तुझ्यावरती, पण आय एम सॉरी यार.
प्लीज फॉरगिव मी. इनहेल आणि एक्सेल. त्या छबीला म्हणा, मी जाणीवपूर्वक स्वतःची काळजी घेईन. आलेलं दुःख, याच्यानंतर अपमान, फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस दोन्ही हाताने बाहेर काढ. पण तुला आता त्रास होणार नाही. मी तुला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. आय विल ट्राय टू कीप यू हॅपी. म्हणा, मी प्रामाणिक प्रयत्न करेन. Inhale slowly. Exhale slowly. Inhale slowly. Exhale slowly. दोन्ही हात खाली ठेवा. स्वतःला सैल सोडा. स्वतःची एक छान इमेज स्वतः तयार करा. कसे असले पाहिजे मी, किंवा कसं असलो पाहिजे मी, अशी एक इमेज छान स्वतःची तयार करा. गुड सेल्फ इमेज, गुड सेल्फ एस्टीम. म्हणा, आत्मसन्मान, स्वतःचा आत्मसन्मान मी करणार आहे. जिथे जिथे रिसेट बटन दाबता येईल तिथे तिथे मी माझे रिलेशनशिप पुन्हा एकदा नव्याने प्रस्थापित करणार आहे. जुनं पुराणं मागचं काढत बसणार नाही. नवीन रिसेट बटन दाबलं जाते. आपण छान आध्यात्मिक प्रगती करतो. गुड सेल्फ इमेज तयार करा. आपण छान फॉरगिव्हनेस करतोय. आपले अवेअरनेस वाढतोय. मेडिटेशन करतोय. आपले पैसे दुप्पट होत आहेत, तिप्पट होत आहेत, आणि छानपैकी आपलं डोनेशन पण होत आहे. आपण खूप साऱ्या ठिकाणी जिथे हवे तिथे डोनेशन करताय. आपल्या कुलदेवीला करताय, कुलदेवतेला करताय, आपल्या गुरूंना करताय. मधुरतामध्ये आपण काही कार्यक्रम सुरू केले तिथे करताय. प्राणी किलिंग फाउंडेशन, महाराष्ट्र, मुंबई, जिथे कुठे आपण संलग्न असाल तिथे तुम्ही डोनेशन करताय. प्राणी किलिंग आश्रम, मुळशी, पुणे, इथे आपण डोनेशन करताय. गुरु कार्यामध्ये, ईश्वर सेवेमध्ये ज्या ज्या संस्था आहेत तिथे आपण यथेच्छ व्यवस्थित डोनेशन करताय. स्वतःची चांगली इमेज तयार करा. आपण प्राणी किलिंग पुढे घेऊन जाण्यासाठी अधिकाधिक लोकांमध्ये जात आहे. प्राणी किलिंगची माहिती सांगताय. कसा जीवनामध्ये आनंद येऊ शकतो, आपण कशा आपल्या जीवनात बदल झालेला आहे, आपण लोकांना अत्यंत आनंदाने सांगताय. आपल्या सांगण्यामध्ये चांगुलपणा, खरेपणा, एक विश्वासार्हता आहे. आपल्या बरोबरच्या लोकांना ती समजते. आपण लाईट रेडिएट करताय टीचरची. आणि आपण जो संकल्प केलेला आहे, मी सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल होते. सो आपण रोज नवीन काहीतरी शिकताय. शिकून ते आत्मसात करताय आणि प्रॅक्टिस करताय डे टू डे. अशी छान स्वतःची इमेज बघा बरं स्वतःला. ज्यांना व्यायाम करायचा आहे ते व्यायाम करतायत, ज्यांना योगा करायचा ते योगा करतायत, ज्यांना अजून काही शरीर यष्टी मेंटेन करण्यासाठी अजून काय करायचं असेल ते करतायत. चांगला आहार घेताय, मानसिक आहार घेताय, शारीरिक आहार घेताय, आध्यात्मिक आहार घेताय. आणि आध्यात्मिक आहार घेतल्यानंतर आपण एक आनंद आपण अनुभवतोय. तो आनंद साठवण्याची क्षमता आपली वाढवते. जेंटली ओपन युअर आईज. दीर्घ श्वास घ्या. बघा बरं त्या बॉडी पार्ट कडे. तो एखादा थोडा अस्वस्थता असेल किंवा अस्वस्थता होती, तो बॉडी पार्ट आता बघा, तपासून कसा आहे. दुखतोय, नाही दुखतोय, आराम पडलाय, कसं वाटतंय.
आले का सगळे परत? येस, आहात का? परत आलेत का सगळे? खाली आलं का विमान? बर, ठीक आहे, गुड. थँक्स गिव्हिंग करूया आणि मग मला तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं. ठीक आहे. हे परमेश्वरा, संपूर्ण स्पिरिच्युअल हायरार्की, आपले सगळ्यांचे गुरुजन, प्राणिक हिलिंगचे जनक मास्टर चोपक्षवे, सगळे हिलिंग एंजल्स, हिलिंग गाइड्स, हिलिंग एंजल्स, होली एंजल्स, होली मिनिस्टर्स, होली मास्टर्स, angels of love, compassion, mercy, कर्माच्या देवता, आपल्या सगळ्यांचे गार्डन एंजल्स, थँक्यू टू ऑल ऑफ यू. Thank you very much. Thank you for joining, motivating, inspiring, helping each other. Thank you for fantastic participation. Thank you. Thank you. Atma Namaste. Have a great evening ahead. Have a great week ahead. I will see you now on Wednesday. संध्याकाळी 6. रोज संध्याकाळी 6, 21 दिवस. ठीक आहे? Yeah? Everybody okay? डोस जास्त झाला का? सेल्फ टॉक्स राईट. तुमचे काय अनुभव असतील तर मला जरूर सांगा. रेकॉर्डिंग चालू असताना सांगा, म्हणजे त्याचा लाभ बाकीच्यांना घेता येईल. राईट. सो फील फ्री टू लेट मी नो हाऊ यू फीलिंग. तुम्ही काय जादू केली माहिती नाही, पूर्ण हलकं हलकं वाटतं, शांत बसून ठेवतो. वाव. एखादा बॉडी पार्ट वगैरे दुखत होता का अर्चना? मला चेस्ट मध्ये पेन होतं थोडं, पूर्ण गायब झालं. वाव, इट्स रियली गुड. खूपच हलकं वाटतं. थँक्यू सो सो मच. वाव वाव. डावा पाय दुखत होता, डावा पाय माझा इथून वरती दुखत होता. तर आता मी बघितलं तर माझा दुखतच नाही अजिबात. बसताना दुखत होता मगाशी. तुम्ही म्हणालात ना लक्ष केंद्रित करा, या तर मी त्याच्यावर लक्ष केंद्रित ठेवलं ना, तर अक्षरशः पाय आता माझा अजिबात दुखत नाही, हलका वाटतो एकदम. वा, मस्त, किती छान. सकाळी मी बाजारात गेली तर थोडी अशी लंगडतच गेलेली, आता परत येते जाऊन जरा बाहेर. मग आता जाऊन या बरं, बघा मला सांगा. गुड, व्हेरी गुड. वाव, दॅट्स अ ग्रेट फीडबॅक. तुषा पंडित कोण आहेत? संविधा तुपे, काय तुमचा फीडबॅक? बरं वाटलं, कारण माझी टाळू खूप दुखत होती. हे सगळं बॅक सगळं दुखत होतं. आता जरा हलकं वाटतंय. बर, युट्यूबला मी देतो हा व्हिडिओ, मग तुम्ही ऍज मेनी टाइम्स तुम्ही ऐकू शकता. शेवटची 15 मिनिटं ऐकलात ना की तुम्हाला बराचसा फरक पडेल. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू. आय एम व्हेरी हॅपी. बरं, थँक्यू. अजून कोणाला वाटतंय बरं? आशिष घोसाळकर, डिड आय मेंशन बिफोर? नो. अच्छा, आपण कोणाच्या रेफरन्स मध्ये आहात आशिष? अर्चना. ओके. हाऊ यू फीलिंग आशिष? कसं वाटतंय तुम्हाला? I am feeling a little heavy because before this sessions I attended PNATs. So might be because of that. ठीक आहे, मग एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करा, मग तुम्हाला थोडंसं फ्री वाटेल. गुड, व्हेरी गुड, व्हेरी हॅपी. थँक्यू आणि वेलकम तुम्हाला आशिष. या कोण बोलताय? Dr. Rajeshri here. Oh, hi doctor, how are you? Fine. Actually, today's concept was very good of forgiving those people who have hurt you or harmed you in some aspect. And when we are not able to forget those situations and we keep thinking over it. So forgiving those people and then letting go the strings and becoming cool and calm. This concept is really very good. Yes.
Thank you for your feedback, Dr. Rajeshri. Thank you. Okay, good. Thank you. And someone else wants to share feedback. Prasad, how did you feel? Prasad Gawai. Prasad. Oh, Prasad. ऐकतोय का? नाही रे प्रसाद. कुठे गेला प्रसाद? Who is Twisha Pandit? I've not met Twisha before. Twisha Pandit. I don't know if you're listening. पण ठीक आहे, थांबूया. 7:11 होत आहेत. उद्या परत ऑफिस आणि उद्या मला एका लग्नाला जायचं आहे. Right? So, thank you and please take care. सविता शिंदे आहे. कोण आहे या? सविता शिंदे. सविता शिंदे. या, नमस्कार. नमस्कार. सविता शिंदे कोण? बदलापूर. बर. वेलकम. कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही पहिल्यांदाच मी पाहतोय तुम्हाला. हो ते आजच मला माहिती पडलं ना, तेव्हा मी जॉईन झाली आज. अच्छा. कोणा थ्रू माहिती पडलं आपल्याला? व्हॉट्सअपवर आलं होतं ना, मी येते ना तिकडे पनवेलला. अच्छा, ओके. बरोबर, ठीक आहे. गुड. ठीक आहे, आनंद आहे. हा, ओके. टेक केअर सगळ्यांना. पुन्हा एकदा टाटा, बाय बाय. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.